नमस्कार, आपण पाहत आहात प्रखर न्यूज। आजच्या संवेदनशील होत चाललेल्या जगात अजूनही माणुसकी जिवंत असल्याचा दिलासादायक प्रसंग सटाणा शहरातून समोर आलाय। खाकी वर्दी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहते कडक शिस्त, कायद्याची कठोर अंमलबजावणी। मात्र याच खाकी वर्दीत एक हळवं मनही दडलंय। याचा प्रत्यय सटाणा पोलीस ठाण्यात आलाय। साहेब, 8 दिवस झालेत, घरात खायला काहीच नाही, मी आणि माझं लेकरू उपाशी आहोत। हे शब्द ऐकताच सटाणा पोलीस ठाण्यात क्षणभर शांतता पसरली। डोळ्यातून अश्रू, पदरात 2 ते 3 वर्षाचं चिमुकलं लेकरू आणि जगण्याची झुंज देणारी एक असहाय्य आई मदतीच्या अपेक्षेने पोलीस ठाण्यात पोहोचली होती। कौटुंबिक वादातून पतीनं घराबाहेर काढलं, आई भावानेही साथ सोडली, घरात अन्नाचा कण नाही। लेकराच्या भवितव्याची चिंता आणि जगण्याची असहाय्य लढाई। ही व्यथा ऐकून सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांचं मन हेलावून गेलं। पतीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, पण संपर्क होऊ शकला नाही। आणि तेवढ्यात ती महिला अश्रूंना वाट मोकळी करून देऊन म्हणाली, साहेब, आम्ही उपाशी आहोत। हे शब्द ऐकताच पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतःसाठी आणलेला जेवणाचा डबा त्या मायलेकाला दिला। अनेक दिवसांनी पोटभर अन्न मिळाल्यानंतर त्या आईच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि चिमुकल्याच्या चेहऱ्यावर उमटलेलं समाधान पाहून पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे डोळे देखील पाणावले। मात्र मदत इथेच थांबली नाही। पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी त्या महिलेला तात्पुरती आर्थिक मदतही केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या महिलेला रोजगार मिळावा म्हणून स्वतः संबंधित ठिकाणी फोन करून काम मिळवून देण्याचाही प्रयत्न केला। यावेळी सटाणा येथील ज्ञानगंगा करिअर अकॅडमीचे संचालक गणेश कांदळकर यांनीही सामाजिक दातृत्व दाखवत त्या महिलेला रोजगार उपलब्ध करून दिला, जेणेकरून ही महिला स्वतःच्या पायावर उभी राहू शकते। मित्रांनो, आजच्या धावपळीच्या आणि माणुसकी हरवत चाललेल्या काळात खाकी वर्दीतून दिसलेली ही संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखणारे हात गरज पडल्यास मायाळूपणे आधार देणारेही असतात, हे सटाणा पोलिसांनी दाखवून दिले। खाकी वर्दीतील देव माणूस, माणुसकीला सलाम अशा शब्दात आता सोशल मीडियावरही पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय। खाकी वर्दीतील या देव माणसाला प्रखर न्यूजचाही सलाम। प्रखर न्यूजसाठी भगवान पवार, पिंपळदर।